नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपले सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईमधल्या एका अपघाताची बातमी आहे. पवईमध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे. भरधाव चारचाकीनं तिघांना धडक दिली आहे. चारचाकी चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पवईतल्या आयआयटी मार्केटमधील ही घटना आहे. प्रतिनिधी ज्योत्स्ना कंगणे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे. हिट अँड रन प्रकार जे आहेत ते मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. मरीन ड्राईव्ह नंतर पुन्हा आता पवई आयआयटी मार्केटमध्ये एका भरधाव वेगाने धावत आलेल्या कारने जे आहे ते तिघांना धडक दिलेली आहे आणि या तिघेही जे आहेत ते इतके जास्त जखमी झालेले आहेत की या तिन्ही जखमींवरती जे आहे ते मुंबईच्या एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या तिघांची परिस्थिती गंभीर सांगण्यात आलेली आहे. ही जेव्हा घटना घडली तेव्हा मार्केट परिसरामध्ये मोठी गर्दी होती. दिवसाढवळ्या ही जी आहे ही घटना घडलेली आहे आणि तो कार चालक आहे तो या घटनेनंतर तिथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई पोलिसांनी जे आहे ते कार चालकाला तात्काळ अटक केली आणि त्यानंतर कार चालकावरती जे आहे पुढील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई मुंबई पोलिसांची सुरू आहे. मात्र या कार चालकाने जे आहे ते दारू पिल्याचं सुद्धा जे आहे म्हणजे काही काही सेवन केल्याचं असल्याचं सुद्धा जे आहे ते केलं असल्याची माहिती मिळालेली आहे पोलीस सूत्रांकडनं. मात्र मुंबईमध्ये हिट अँड रनचे प्रकार जे आहे ते वाढत चाललेले आहेत. मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या वाढत चाललेली आहे आणि अशामध्ये जर असे हिट अँड रनचे केस घडत असतील किंवा मग आपण मरीन ड्राईव्हचं म्हटलं असू किंवा आता पवई आयआयटी मध्ये घडलेलं असो, अशा प्रकारची जर घटना वाढत असेल तर मुंबई पोलिसांवरती आणि एकूणच मुंबई ट्रॅफिक पोलिसांवरती आता एक मोठं चॅलेंज समोर आलेलं आहे. कारण वाढती गर्दी पाहता ट्रॅफिकचे नियम जर नाही पाळण्यात आले तर अशा प्रकारच्या ऍक्सिडेंटचे प्रमाण आणखी वाढू शकतं. त्या अनुषंगाने आता मुंबई पोलीस जे आहे ते सर्व ठिकाणी अशा भरधाव वेगाने जे काही ट्रॅफिकचे रूल कोणी तोडत असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा जे आहेत ते प्रशासनाकडनं देण्यात आलेले आहेत. जी ज्योत्स्ना, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी.